नितीश कुमार गुजरात लॉबी समोर झुकले नाहीत. भाजपनं जास्त जागा जिंकून सुद्धा नितीश कुमार यांना बिहारचे मुख्यमंत्री करावं लागलं. नितीश कुमार यांनी पलटी मारली असती तरीही भाजपनं मोडतोड करून सरकार स्थापन केलं असतं. पण केंद्रातल्या संख्याबळामुळे मात्र नितीश कुमार यांचा भाजपनं ऐकलं. असं म्हणायचं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडणाऱ्या भाजपला केंद्रातले 10 ते 12 खासदार फोडायला कितीचा वेळ लागणार होता. तरीसुद्धा नितीश कुमारांच्या विरोधात भाजपनं नांग्या टाकल्या. पण इकडं भाजपनं शिवसेनेची पळताभुई थोडी केलीय. अजितदादांना सुद्धा घाम फोडलाय. आज बाहेर पडणार की उद्या असं वातावरण या दोघांच्या समोर तयार केलंय. आता एकनाथ शिंदे असू देत किंवा अजित पवार या दोन्ही नेत्यांचे जे आमदार आहेत तिथं भाजपनं पर्याय उभे केले आहेत. आता अजितदादांचं केंद्रातलं संख्याबळ 1 खासदार इतकंच आहे. पण शिंदे गटाकडे 7 खासदार आहेत. तिकडे 5 खासदार असणाऱ्या चिराग पासवानसाठी भाजप रेड कार्पेट टाकते. असं असताना शिंद्यांनी दादांची गरज असल्यासारखी भाजप का वागतेय? अर्थात भाजपला या दोन्ही नेत्यांना आत्ताच सत्तेतून बाहेर करायचं आहे का? आणि तसं असेल तर भाजपचं एक हाती सत्ता टिकविण्याचं संख्याबळ आहे का? लागणारा आकडा भाजपनं पाठीमागच्या दारानं आधीच मॅनेज केलाय का? तसा अदृश्य हात मागे आल्यानेच भाजपनं शिंदे आणि दादा यांना सत्तेतून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू केल्यात का? पाहुयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र फोकस न्यूज. सध्या महाराष्ट्रात भाजपचे 32 आमदार आहेत. त्याच सोबत जनसुराज्याचे विनय कोरे आणि माने शाहू आघाडीचे येड्रावकर, स्वाभिमानीचे रवी राणा, रासपचे रत्नाकर गुट्टे, छत्तीसगडचे अपक्ष शिवाजी पाटील अशा एकूण 6 आमदारांचा पाठिंबा सुद्धा भाजपला आहे. त्यामुळेच एक प्रकारे भाजपचं विधानसभेतील सध्याचं संख्याबळ आहे 138. सत्ता स्थापन करण्यासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे नसले तरी भाजपला फक्त 7 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. अर्थात अजितदादा आणि एकनाथ शिंदे दोघे जण जरी भाजपला सोडून गेले किंवा दोन्ही पक्षांचा पाठिंबा भाजपने काढून घेतला तरी सुद्धा भाजपला फक्त 7 आमदारांची जुळणी करावी लागतेय. अर्थात हे 7 आमदार कुठून येतात हे महत्त्वाचं ठरतं. दुसरीकडे भाजपला पाठिंबा न दिलेल्या छोट्या पक्षांच्या बाबतीत बोलायचं तर समाजवादी पक्षाचे 2, शेकापचं 1, माकपचे 1 असे 4 आमदारांचं संख्याबळ प्लस शिंदेंना पाठिंबा दिलेले जुन्नरचे आमदार असे एकूण 5 आमदारांचं बळ भाजपच्या मागं उभं राहू शकतं. आता हे सोडून सुद्धा भाजपला 2 आमदारांचं पाठबळ गरजेचं आहे. त्यातही भाजप पूर्णपणे काठावर येऊ शकते. त्यामुळेच किमान 10 आमदारांचा पाठिंबा ठेवून भाजपला राज्यातलं सरकार दादा आणि शिंदे यांच्याशिवाय स्थिर ठेवावं लागतं. त्यामुळेच अजितदादा आणि शिंदे नसतील तर ठाकरे की पवार याची उजळणी भाजपला राज्यातल्या सरकारसाठी सुद्धा करावी लागतेय. पण इतक्यावरच ही गरज मर्यादित आहे का? तर नाही. भाजपला खरं बळ आवश्यक आहे ते केंद्रामध्ये. 200च्या वर भाजपचे खासदार प्लस सहयोगी पक्ष असे केंद्रातले मोदी सरकार बहुमतात आहे. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार केंद्रातल्या सत्तेसाठी भाजपला महत्त्वाचे ठरतात. भाजपचं नायडू आणि नितीश कुमार यांच्या बाबतीतलं धोरण हे नेहमीच सॉफ्ट राहिलेलं आहे, तर शिवसेनेच्या बाबतीत भाजप आक्रमक राहिलेलं आहे. साहजिकच या 7 खासदारांची गरज एकतर भाजपला राहिलेली नाहीये किंवा तशी जुळणी भाजप इतर ठिकाणांकडून करते. आता केंद्र आणि राज्य या दोन्हीकडच्या पाठबळ याचा विचार करता 2 महत्त्वाचे पक्ष भाजपला पाठिंबा देऊ शकतात किंवा त्यांच्या पाठिंब्याची चर्चा पडद्यामागून होत असावी अशा चर्चा आहेत. त्यातला पहिला पक्ष म्हणजे राज्यात 10 आमदार आणि केंद्रात 8 खासदार असणारी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दुसरा पक्ष आहे राज्यात 16 आमदार आणि केंद्रात 9 खासदार असणारी ठाकरेंची शिवसेना. या दोन्हींपैकी कोणत्याही एका पक्षानं भाजपला पाठिंबा देऊ केला तर केंद्रासह राज्याची सेटलमेंट भाजपला सोपी ठरू शकते. आता बोलूयात की खरंच हे शक्य होईल का? अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही बाहेर पडले तशी परिस्थिती भाजपनं तयार केली तर उद्धव ठाकरे किंवा शरद पवार भाजपला पाठिंबा देतील का? तर पहिलं बोलूयात ते शरद पवारांच्या बाबतीत. स्थिर सरकार ही सत्तेच्या तडजोडीसाठी पवारांची आवडती टर्म आहे. भाजपची विचारसरणी आपल्याला मान्य नाही असं म्हणणाऱ्या पवारांनी केवळ शिवसेना डॅमेज करण्यासाठी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. इथे सुद्धा पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याची खेळी शरद पवार करू शकतात. स्थिर सरकारसाठी शरद पवारांचा गट भाजपला पाठिंबा देतोय असं शरद पवार म्हणू शकतात. अर्थात या खेळीनं शरद पवार अनेक गोष्टी साध्य करू शकतात. त्या नेमक्या कोणत्या? तर क्रमांक 1, या खेळीनं शरद पवार अजितदादांचं राजकारणच संपुष्टात आणू शकतात. नेमकं कसं? तर सत्तेतून बाहेर पडलेल्या आणि सत्तेत गेलेल्या शरद पवारांकडे उलटा प्रवाह सुरू होऊ शकतो. अजित पवारांसोबत गेलेल्या निवडक नेत्यांना शरद पवार पुन्हा सोबत घेऊ शकतात. राष्ट्रवादी पवार गटाचं भविष्याचं राजकारण ते आखू शकतात. दुसरीकडे अजित पवारांना राजकीय वर्चस्व त्यांचं संपुष्टात आणू शकतात. अर्थात या खेळीत शरद पवार पुन्हा सुप्रिया सुळेकडे नेतृत्वाची लाईन शिफ्ट करण्यात यशस्वी होतील. अशी वेळ जर आलीच
तर शरद पवार सक्रिय राजकारणातून आपण बाहेर पडतोय असं पुन्हा सांगत सत्तेचा चाव्या सुप्रिया सुळेकडे सोपवू शकतात. शरद पवार साध्य करू शकतात अशी क्रमांक 2ची गोष्ट म्हणजे या राजकारणातून ठाकरेंना ओव्हरटेक करण्याचं काम सुद्धा पवारांकडून होऊ शकतं. आज काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. विरोधाची स्पेस ठाकरे बंधू घ्यायला लागलेत. अशावेळी आपला पक्ष सत्तेत ठेवणं आणि पक्षाची बांधणी करणं, विशेषतः शिवसेनेच्या दोन्ही आणि अजित पवार डॅमेज होत असताना स्वतःचं मूल्य वाढवणं, या गोष्टी शरद पवार नक्कीच करतील. पण इतकं सोपं असेल का? तर नक्कीच नाहीये. पण यामध्ये अदाणी यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता मोदी नेहमीच पवारांना जोडून घेण्याच्या भूमिकेत राहिलेले आहेत. त्यामुळे शरद पवार आणि मोदी या राजकारणात ही तडजोड कदाचित होऊ शकते. यानंतरचा पुढचा पर्याय येतो तो उद्धव ठाकरेंचा. नैसर्गिक आपत्ती म्हणून उद्धव ठाकरेंचा पर्याय भाजपसमोर नेहमीच राहिलाय. आज कितीही चर्चा होत असल्या की ठाकरे आणि भाजप एकत्र येणार नाहीत, तरीसुद्धा भाजप ही जुळणी करू शकतं. कारण 9 खासदार घेऊन उद्धव ठाकरे शिवसेनेपेक्षा वरचढ ठरतात. पण ही तडजोड खरंच शक्य होईल का? आणि झाली तर कधी? ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे. राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल जाणार आहे, म्हणूनच या घडामोडी घडत असल्याचं बोललं जातंय. पक्ष आणि चिन्हाचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूनं जाणार आहे. तो गेलेला देखील आहे आणि त्यातूनच शिंदेंना साईडलाईन करून ठाकरेंसोबत जोडून घेण्याचं राजकारण होत असल्याचं बोललं जातंय. अर्थात हे झालं तरी त्याचे सगळ्यात जास्त चान्सेस राहतात ते मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर. भाजप जर मोठ्या संख्येने महानगरपालिकेत बहुमत घेऊन आलं तर ठाकरेंना पुढे जोडून घेण्याशिवाय पर्याय नसेल. मुंबई महानगरपालिकेची सत्ता हा या तडजोडीचा निकष असू शकतो. कारण मुंबई गेली तर ठाकरे खऱ्या अर्थाने संपून जातील. भविष्यात टिकून राहायचं असेल तर मुंबई गरजेची आहे, याचा विचार करूनच उद्धव ठाकरे तडजोड करू शकतात. याशिवाय निकाल जर उलटा गेलाच तर कायदेशीर पातळ्यांवर शिंदे सोडून इतर आमदार खासदार हे ठाकरेंकडे परत फिरणार का? फिरले तर त्यांच्यावरची अपात्रतेची कारवाई करणार का? हे कायदेशीर मुद्दे राहतीलच. पण अपात्रतेची कारवाई ठाकरेंकडे गेल्यानंतर होणार नाही असं असेल तर पुन्हा तडजोड ठाकरेंची आणि भाजपच्या फायद्याची ठरताना दिसून येऊ शकते. थोडक्यात या दोन्हींपैकी कोणत्याही एका पक्षात तडजोड करणं हे भाजप करताना दिसून येईलच. राज्याच्या सत्तेसाठी आवश्यक नसलं तरी केंद्रातल्या सत्तेसाठी भाजपलाही आवश्यकता असू शकते. तुम्हाला काय वाटतं? भाजप खरंच असं राजकारण करताना आपल्याला दिसू शकेल का? उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापैकी कोणताही एक नेता भाजपसोबत जायला तयार होईल का? महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडेल याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र फोकस न्यूजला सबस्क्राईब करा.